मिळणार आहे. इथं मात्र खातं उघडलं जात आहे जिग्नेश यादवचं. श्री गणेशा होतोय धावपलकावरती एकेरी धावेने. जिग्नेश आणि प्रफुल्ल ठुले. आज थोडासा बदल केलाय पीएम एम्पायरने. कालच्या दोन्ही सामन्यामध्ये प्रथम मोरे आघाडीला येत होता. आज प्रथम मोरेला थांबवून कुठेतरी जिग्नेशला पुढे धाडलंय, प्रफुल्लला पुढे धाडलंय जिग्नेशच्या जोडीला. इथं हे बदललेलं समीकरण पथ्यावरती पडणार की अंगलट येणार हे मात्र कोडं लवकरच सुटलेलं पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलात तर ऑफसाईड वरती शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे, मिड ऑफ वरती शतरक्षक आहे. तर डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर वरचा खेळाडू जो आहे तो बाउंड्री लाईन लगत आहे. तर काऊ कॉर्नर वरचा एक खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहे. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. थर्डमॅन वरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थर्डमॅन आणि फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग लेगच्या भागामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने पंच एवढा वेळ देऊ नका, अद्याप बरेच सामने येणं बाकी असणार आहेत. पुढचा चेंडू यावेळी चंद्रकांत मोरेचा समोरच्या दिशेने हवेत खेळलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पोहोचेपर्यंत या 2 धावा. खातं उघडलंय प्रफुल्ल. सांघिक 3 धावपलक जाऊन पोहोचलंय. इथं प्रथम मोरेला थांबवण्याचं कारण म्हणजेच ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्याला जास्त तुम्ही थकवू शकत नाही, कारण गोलंदाजी देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे प्रथमची. पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत मोरे. यावेळेस लोअर वन हाताळण्याच्या नादामध्ये बीमर हाताळलाय. मर्यादेपेक्षा उंच चेंडू गेल्यामुळे पंचांनी नो घोषित केला. 1 धाव पडली आहे, दुसरी देखील पळून काढली आहे. 3 धावा या सांघिक धावपलकावरती वाढतील. फ्री हिटची संधी. प्रफुल्लचं मन आणखीन प्रफुल्लित होताना पाहायला मिळतंय. आघाडीला आलाय, आनंद द्विगुणित झालाय. आघाडीला आल्याबरोबर नो फ्री हिट देखील मिळालाय. पहा, सोने पे सुहागा. इथं फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला, ब्रह्मास्त्र उपसलं चंद्रकांतनं. चंद्रकांत इथं मात्र परततोय. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ चालू आहे. बॅकफुटर जाऊन चेंडू कट केलाय हवेमध्ये. प्रथमला थांबवलं परंतु तितकासा काही फरक पडला नाही. प्रफुल्ल बॅक टू डग आउट. पहिल्या विकेटचं पतन. इथं मात्र पहिला फलंदाज बाद झालाय. सांघिक धावपलक जर आपण विचार केला तर 7-6 या धावसंख्येवरती असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे चंद्रकांत मोरेची. नव्याने फलंदाजी करता मैदानात दाखल झालाय. कालचा शॉर्ट कॅमिओ ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता, कृष्णा ठुले, स्वतः संघनायक. कर्णधारामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. इथं पहा, संधी धावून आली होती परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. एक बॉल बाकी आहे ना सर अजून. षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर धावपलकावरती 6 धावा आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय लाजबाब गोलंदाजी केली पहा चंद्रकांत मोरेनं. 6 धावा धावपलकावरती. इथून 3 षटकांचा खेळ बाकी असताना नवोदित गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय जय मोरे. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये राजेश पोळेकरनं अक्षरशः धुवा उडवला होता या गोलंदाजांचा, परंतु इथं कमबॅक केलंय मोरे सुपरस्टार्सने. तुम्ही या दोन्ही संघांकडे पाहिलात तर दोन्ही संघ 2-2 सामने खेळलेत आणि दोघांच्या गाठीशी 0 पॉइंट्स आहेत. इथून मात्र एक संधी असणार आहे वर चष्मा करण्याची, कारण कोणता तरी एक संघ असेल की या सामन्यातून जो 2 पॉइंट्स मिळवून पुढे सरकेल. गुणतालिका देखील फार महत्त्वाची असणार आहे, कारण 4 संघ हे सेमीफायनल साठी क्वालिफाय होतील. इथं पहा काय जबरदस्त दिशा निवडली आहे. पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू मर्यादेपेक्षा इतकाही दूर नव्हता, त्यामुळं पंचांनी दंडात्मक कारवाई केलेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता जरूर झाली आहे. जय मोरे पुन्हा एकदा.
यावेळेस बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट केलाय. या चेंडूसाठी डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. सातत्याने चंद्रकांतला माहिती आहे की जय मोरे जो आहे तो शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळतो आणि त्याकरिता त्याने डीप कव्हर पॉइंट वरती खेळाडू देखील ठेवलाय. इथं मात्र पहा स्वीपर कव्हर वरती देखील खेळाडू आणलाय. डीप पॉइंट वरती देखील खेळाडू आहे. लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे आणि कव्हर पॉइंट वरती देखील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक पॉइंट आहे. यावेळेस खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे बघतात यासाठी वाईड स्वैर मारा केला जातो. अतिरिक्त एक धाव अर्जित होईल. धावफलकावरती धावांचा वेग पाहिला तर 1 ने वाढेल. धावफलक 8 या आकड्यावरती. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ देखील झालाय आणि धावा देखील 8 धावफलकावरती जमा झाल्यात. पुनश्च एकदा गोलंदाज मोरे. यावेळेस फटका फसलाय जिग्नेशचा आणि इथं पहा राजेश आणि यश जय यांच्यामध्ये कोणतेही कॉम्बिनेशन पाहायला मिळालेलं नाहीये. झेल आला होता, धरणीला दान झालाय. जिग्नेश यादव याला संधी मिळते आहे. ज्या जिग्नेशची बॅट अजून तळपलेली नाहीये त्या जिग्नेशला संधी मिळाली आहे. धावफलक 9 धावसंख्येवरती पोहोचले जात आहे. पुनश्च एकदा जीवदान मात्र प्राप्त झालंय ते म्हणजेच जिग्नेशला. स्लो रन पलीचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी यश मोरेनं जय मोरेनं या षटकामध्ये इम्प्रेस केलंय मित्रांनो. सकाळच्या सत्रात जरूर मार खाल्ला त्याने परंतु तदनंतर मात्र चुकीची दुरुस्ती देखील केली आहे. एक बार गलती करे वो इंसान और जो गलती को सुधारे वो भी इंसान, लेकिन बार बार जो गलती करे वो उसका नाम आपको तो मालूम है पाकिस्तान. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय. डी काऊ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक जरूर आहे त्यानं सुद्धा चूक केली आहे आणि जिग्नेश यादव बाद होईल का? पंच नाही, हात लागलाय. चला 2 धावा मिळाल्यात. बॉल 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 धावा धावफलकावरती. एका चेंडूवरती 2. आपण एका गोळीत 2 शिकार असं म्हण जरूर ऐकतो परंतु ते कधी होत नसतं. पण इथं होण्याची संधी होती. झेल सुटल्यानंतर देखील संधी उपलब्ध होती. कलेक्शन खराब केलं जय मोरेनं. झेल जरूर सुटला होता कृष्णाचा परंतु जिग्नेश देखील बाद झाला असता तरी देखील तेवढाच दिलासा मिळाला असता तो म्हणजेच मोरे सुपरस्टार संघाला. इथं मात्र जय मोरेचा अखेरचा चेंडू पुढे सरसावत. पुन्हा एकदा संधी आहे. यावेळेस एफर्ट चांगला आहे परंतु चेंडू गेलाय सीमा पार. 1 बाउन्स चौकार. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 7.5 च्या सरासरीने 15 धावा ज्या लागल्या जात आहेत. इथून गिअरअप करावा लागेल, चेंजअप करावा लागेल, थोडासा स्पीड पकडावा लागेल कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये ती कुठेतरी धोकादायक ठरेल. PM एम्पायर या नावामध्ये बरंच काय आहे मित्रांनो. एम्पायर म्हटलं की साम्राज्य परंतु हे साम्राज्य आतापर्यंत तरी उभारता आलेलं नाहीये ते म्हणजेच PM एम्पायर संघाला. आणि चंद्रकांत मोरे पहा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी जो दाखल झालाय अवलंड एंड कडून. खोलो केशव मोरे चेंडूला सामोरं जाईल. तद्वर मात्र 1 धाव घेण्याची संधी असेल. धावफलक 1 ने पुढे सरकलं जाते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 16 धावा लागल्या जातात. कृष्णा ठुलेला कालची संध्याकाळ जरूर आठवावी लागेल. कालच्या संध्याकाळी 4 चेंडूमध्ये त्यांनी जवळजवळ 22-23 धावा जमवल्या होत्या. थोडस तिथं भर द्यावा लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग दी कार्पेट चेंडू आलाय. वेगानं केशवनं तो गॅदर केलाय. फेक करेल तद्वर मात्र 1च धाव मिळेल. धावफलक 1 धावेने पुढे सरकेल 17 धावसंख्येमध्ये. या रणरणत्या उन्हामध्ये तुम्हाला देखील तळपावं लागणार आहे सूर्यासारखं. इथं गिअर बदलायचा प्रयत्न झालाय. 1 बाउन्स चेंडू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केशवनं पुन्हा एकदा केलंय. सातत्यानं 3 चेंडू केशवच्या दिशेने म्हणजेच म्हणायला लागेल की चेंडू जवळजवळ केशवच्या प्रेमात पडलाय की काय. धावफलक 1 ने पुढे सरकते. धावफलक 18 या
आकड्यावरती जाऊन पोचेल. इथं पुढे सरसावत फटका सजवलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, सीमारेषा पार षटकार. धावपलक 6 धावांनी यावेळेस वेगासरशी पुढे सरकले. धावपलक 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कृष्णा ठुले पुढे सरसावला. त्यांना पाहिलं की सातत्यानं खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतोय चंद्रकांत, त्यामुळे फटके खेळताना थोडीशी अडचण होते. पुढे सरसावत खेळण्याचा मानस त्याने दाखवला, तो यशस्वी झाला. इथं पुढे एकदा समोरच्या दिशेनं फटका, क्षेत्ररक्षकानं केलेली चूक, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. तगडीजे 4 धावांनी इथं थोडासा वेग आणखीन वाढवला गेलाय. 28 धावांवरती धावपलक जे जाऊन पोहोचलंय. कृष्णा ठुले इज द मॅन फॉर PM एम्पायर. हे साम्राज्य टिकवायचं असेल, वाढवायचं असेल तर कृष्णाची बॅट जी आहे ती तलवारीप्रमाणे तळपलेली पाहावी लागणार आहे आपल्याला. इथं पहा, इथं चकवलंय गोलंदाजानं, कमबॅक केलंय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. धावपलकावरती धावा आहेत 28. यानंतर तिसऱ्या फेरीतील मला वाटतं अखेरचा सामना असणार आहे, जो खेळवला जाईल. गोपी दादा राऊंड सांग ना मनेज, याच्या पुढचा राऊंड सांग. तिसऱ्यांदा शेवट ना. यानंतर तिसऱ्या राऊंड मधील तिसरा सामना जो पाहायला मिळणार आहे, शेलार किंग्स आणि नागते सुपर किंग्स. क्या बात आहे, किंग्स अगेन्स्ट सुपर किंग्स. चला, या एका षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. नागते सुपर किंग्स आणि शेलार किंग्स. शेरास सव्वा शेर म्हणायला हरकत नाहीये हा सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती गौरव मोरे, गौरव देवगरे. ओ स्लो रंपरीचा चेंडू ओळखला, निहाळला आणि चेंडू गेलाय जवळ जवळ आर पार, षटकार. खरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. इथं मात्र कृष्णाला पाहून जिग्नेशने देखील थोडासा रंग बदललाय. चेंडू द्यायचा, चेंडू द्या. धावपलक 6 ने वाढलं गेले. धावपलक 34 धावांवरती जाऊन पोहोचले. एकटा करेल तर किती करेल, म्हणून एकाच एक जोड जेव्हा बनते तेव्हा 11 बनतात. आणि दोघांच्या फलंदाजीतून धावा आल्या तर इथून मात्र थोडंसं संकटात पडलेला संघ बाहेर येईल, PM एम्पायर. कारण दोन्ही संघ असे आहेत की ज्यांना विजयाची फार आस लागलेली आहे मित्रांनो. इथून मात्र कोण लढणार, कोण हरणार आणि कोण मिरवणार विजयाची पताका. स्लोरन पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र इंटू द गॅप खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते बनलेत दर्शक, दर्शक बनलेत दिवाने. चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय एक खणखणीत चौकार. इथं मात्र सक्सेसफुल जिग्नेश यादव 2 चेंडूवरती 10 धावा येताना पाहायला मिळतात. त्यामुळे धावपलक वेगासरशी 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गौरव मोरेला इथं वेगळं काहीतरी करावं लागणार आहे, मर्यादे क्षमतेपेक्षा पलीकडे जाऊन कार्य करावं लागणार आहे. स्लो रनपरीचा चेंडू यावेळेस पहा, सुरेख पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तो फेक करेल. तद्वर मात्र 2 धावा. 2 धावांनी धावपलक 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक सन्मानजनक धावसंख्या इथं मात्र पाहायला मिळते. लढतायत दोन्ही संघ, झगडतायत दोन्ही संघ, झुंजतायत, कारण त्यांना आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवायचं आहे मित्रांनो. जिग्नेश यादव जो आघाडीला आलाय,
तो आतापर्यंत 11 चेंडू आणि 18 धावसंख्येवरती खेळतोय आणि कृष्णा ठुळेचं काय कौतुक करावं मित्रांनो, 9 चेंडू आणि 18 धावसंख्येवरती तो देखील खेळतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने तटवलाय. यावेळी क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, फेक करेल, तद्वर मात्र फक्त एकच धाव मिळेल. ओहो, खराब खराब कलेक्शन. ये हम तो क्रिकेट की जगह फुटबॉल देख रहे हैं दोस्तों. हाताने अडवण्याऐवजी पायाने अडवण्याचा प्रयत्न केला, तो अंगलट आला आणि एक अतिरिक्त धाव मोजावी लागली. धावफलक 2 ने पुढे सरकलं. धावफलक 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. पहिले 2 चेंडू खराब हाताळल्यानंतर कमबॅक जरूर केलंय गौरवनं, परंतु क्षेत्ररक्षकांची तितकीशी साथ त्याला मिळत नाहीये. पुन्हा एकदा गौरव 10 ते 12 पावलांचा रनअप पॅव्हलियन एंड कडून. फुल टॉस, चेंडू हवेमध्ये आहे. पंच इशारा देतील अबोव दी वेस्ट हाईट. कंबरेच्या वरती चेंडू हाताळलात दंडत केलं जाईल तुम्हाला. बीमर आणि फ्री हिट या 3 धावा आहेत. धावफलक 3 ने वाढलं. धावफलक पोचलंय 45 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. फ्री हिटची संधी दौडून आली आहे. इथं मात्र जिग्नेश मोरे थोडासा थकलेला वाटतोय. 45 आहेत धावा धावफलकावरती. इथून किती धावा वाढणार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. फ्री हिट आहे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पुन्हा एकदा फुटबॉल पाहायला मिळाला. धावबाद होईल का खेळाडू. यस, धावबाद. फ्री हिट वरती धावबाद होणारा जिग्नेश हा पहिला खेळाडू ठरला या CPL 2021च्या. जिग्नेश माघारी परतलाय. एकच फक्त संधी असते फ्री हिट वरती आउट होण्याची, ती अर्थातच रन आउट. आणि पहा रन आउट झालाय जिग्नेश. 46 इथं मात्र चौकार जाईल. 4 धावा. षटक क्रमांक 4 संपले. धावफलकावरती 50 धावा. जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता. चला नागते सुपर किंग्स आणि शेलार किंग्स. चला शेलार किंग्स कर्णधार येऊ द्या. नागते सुपर किंग्सचा कर्णधार दाखल झालाय. शेलार किंग्स चला. चला शेलार किंग्स संदीपजी पेडेकर कर्णधार या, लवकर धाव घ्या. सन्माननीय सीतारामजी शेलार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. तर आपणास विनंती करतो की आपण नाणेफेक करण्याकरिता पोडियम वरती यायचंय. सन्माननीय सीताराम दादा चोरकर आणि आपले बाबूदादा ठुले यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे.
सीताराम मामा शेलार यांनी पोडियमवरती यायचं आहे. पुढील सामना जो खेळला जाणार आहे तो नागते सुपर किंग्स वर्सेस शेलार किंग्स. नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक जिंकली आहे ती रुपेश ठुले याने. रुपेश, काय करणं पसंत करशील? फील्ड. प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतला आहे. तुझं आता दुपारचं सत्र चालू झालेलं आहे आणि खेळपट्टी थोडीशी आता सुकलेली असेल. कशा प्रकारची रणनीती असेल तुझी इथून पुढे? जास्तीत जास्त स्कोअर बनवायचे प्रयत्न असेल आमच्या टीमचा. आपल्या जास्तीत जास्त स्कोअर थांबवायचा प्रयत्न असेल. बॉलर आमचे आहेत चांगले. त्यानंतर तुझ्या टीममध्ये काय चेंजेस? नाही, ती सेम. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा तुला स्पर्धेसाठी. संदीप, थोडंसं खडतर आव्हान आहे तुमच्यासाठी. थोडंसं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय जो तो संघ घेतोय, काय हे विशेष गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून ठरते तुला? सध्या तर म्हणायला गेलो तर चेसिंग एकदम इझी होत चालली आहे आणि पीच फलंदासाठी एकदम माफक आहे. तर कोणी टॉस जिंकतोय तो फिल्डिंगच घेतोय. पण आता आम्ही बॅटिंग आहे तर आम्ही 60+6 टार्गेट त्यांना ठेवणार आणि 40च्या आतमध्ये कसे त्यांना गुंडळून आम्ही विजय संपादन करणार. ह्या सामन्याच्या माध्यमातून कशा प्रकारची रणनीती तुम्ही आखली जाणार आहेत ह्या समोरच्या संघासाठी? समोरचे जे 2-3 प्लेयर आहेत, सूरज मोरे, रुपेश ठुले आणि त्यांचे बॉलर, यांच्यावरती थोडंसं बारकाईने लक्ष ठेवून कशा पद्धतीने त्यांना आऊट करू हेच आम्ही त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं आहे. काय चेंजेस टीममध्ये? 1-2 चेंजेस आहेत पण अजून आम्ही ते डिक्लेअर नाही केलं आहे. धन्यवाद. तुला खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. खूप खूप धन्यवाद. आणि मान्यवरांचाही खूप खूप धन्यवाद. जो सेलार साहेब, त्याचबरोबर ठुले साहेब, आपलाही खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बॅक टू द दीपेश माने सर. तर 24 चेंडू आणि 51 धावांचं आव्हान पेलण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये 2 आघाडीचे फलंदाज. हुकुमाचा एक्का चंद्रकांत मोरे स्ट्रायकर एंडकडे, तर नॉन स्ट्रायकर एंडकडे नितेश रुपेश. पहिला चेंडू राज कदमचा. ओ क्या बात आहे. अजिबात जागा नाहीये. राज कदमला माहिती आहे जागा देण्याचं मूल्य किती असतं ते. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. पॉवर प्ले मध्ये अतिशय उपयुक्त असणारा हा गोलंदाज राज कदम गोलंदाजी मार्क वरती यावेळेस दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जर पाहायला गेलो तर राज कदम पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चूक केली आहे. धावबाची संधी आणि रुपेश इथं माघारी परतलाय धावबाच्या स्वरूपात. चुका चुका आणि फक्त चुका. चुकांमागून चुका होताना पाहायला मिळत आहेत मोरे सुपरस्टार्स करून. इथं पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर स्वतःचं खातं उघडायचं होतं, घाई केली चंद्रकांतनं आणि त्या घाईचा मोबदला मोजावा लागला रुपेशला. माघारी परतला एकही चेंडूचा सामना न करता. डायमंड डकचा शिकार ठरलाय. ज्यावेळेस फलंदाज एकही चेंडूचा सामना न करता माघारी परततो तेव्हा त्याला डायमंड डक असं संबोधलं जातं. इथं नव्यानं फलंदाज स्ट्रायकरकडे आलाय केशव मोरे. राज कदमचा हा मारा सरळच्या दिशेने फटका खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. क्या बात आहे, लाजबाब गोलंदाजी. इथं मात्र पीएम एम्पायर आपलं साम्राज्य उभारण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिले 2 सामने गमावल्यानंतर यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये त्यांनी बदल केलाय. प्रथम मोरे जो हाताळत असे
आघाडीचं षटक त्याला थांबून राज कदमला पुढे आणलंय. राज कदमचा हा चेंडू यावेळेस मात्र दिशा भरकटलाय. खोलवर टप्पा चेंडू हाताळायचा होता. जेव्हा आपण आपल्या मर्यादेपेक्षा पलीकडे काहीतरी करायला जातो त्यावेळेस चेंडू स्वैर हाताळला जातो. मित्रांनो हे लक्षात घ्या. गोलंदाजीमध्ये वाईड चेंडू केव्हा येतो? जेव्हा आपल्या क्षमतेपेक्षा बाहेर आपण काहीतरी करायला जातो त्यावेळेस ते तसं घडत असतं. इथून मात्र पुन्हा एकदा राज कदम केशव मोरे करिता. अकूट टप्प्याचा हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. टक्कर होता होता यावेळेस वाचलाय. प्रथम मोरेचं थोडस खराब कॉलिंग पाहायला मिळालं. ओव्हर रन झाला. वेगाने धावत आला त्यामुळं जीवदान प्राप्त झालं आणि 2 धावा देखील मिळाल्या. नो चेंडू आहे. ओव्हर स्टेपचा का सर? चक गोलंदाजी चालून घेतली जाणार नाहीये त्यामुळे फ्री हिट नसेल. 3 धावाने श्री गणेशा धावफलकावरती झालाय. नो +2. केशव मोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथं पहा पुन्हा एकदा मर्यादे पलीकडे काहीतरी करण्याचा धाडस केला आणि तो धाडस अंगलट येताना पाहायला मिळतो. राजच्या पहिले 3 चेंडू सुरेख आल्यानंतर पुढचे 3 चेंडू अतिरिक्त हाताळलेत. त्या अतिरिक्त 3 चेंडूवरती धावा आल्या गेल्यात त्या म्हणजेच 5. 1 बाद 5 असं धावफलक. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि त्यानं पकडलाय. एक सुरेख झेल. केशव मोरे बॅक टू डगआउट. इथं मात्र फटका चांगला सजवलाय गेलाय. डीप लॉंग लेग बाउंड्री बाहेर. सीमारेषा पार चौकार. चंद्रकांत मोरे इज ऑन अ फायर. इथं मात्र 4 धावांनी धावफलक पुढे सरकले. धावफलक 9 धावांवरती जाऊन पोहोचलंय. विचार केला गेला तर अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 19. एक शेवटचा चेंडू गोलंदाज राज कदमचा बाकी असताना चंद्रकांत मोरे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे. बॅकफुटर जाऊन चेंडू कट करायचा होता. बॅटची आतली कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅन वरती चेंडू अडवला गेलाय. षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे पहिलं संपलंय त्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि अजूनही बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये 41 धावा. 18 चेंडू 41 धावा कमाल करत होतो तो षटक हाताळण्याकरिता तो गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. चला वेळ दवडू नका मित्रांनो. वेळ ही अशी एकमेव गोष्ट आहे जी वाया गेलेली परत केव्हाच मिळत नाहीये. वेळेचं महत्व जाणायचं असेल तर 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये नापास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा 1 वर्षाचं महत्व काय असतं. अगदी 1 सेकंदाकरिता लोकल ट्रेन हुकलेल्या आमच्या मुंबईकरांना विचारा 1 सेकंदाचं मूल्य काय असतं. वेळ फार महत्वाची आहे. मग ती सेकंद असो, मिनिट असो, तास असो, आठवडा असो, महिना असो की वर्ष असो. गेलेली वेळ कधीच पुन्हा परत येत नाही. त्यामुळं वेळेचा सदुपयोग करा. अपव्यय टाळा आणि स्पर्धेला 4 चान लावा. गोलंदाजी मार्क वरती प्रथम मोरे. स्ट्रायकरकडे चंद्रकांत मोरे. 2 मोरे बंधूंमधलं हे युद्ध. क्रिकेट स्वरूपातील हे द्वंद्व. कोण जिंकणार आणि कोण हारणार. येणार 6 चेंडूंचं हे षटक बरंच काही सांगून जाईल. खूप वेळ दवडला जातोय पीएम एम्पायर संघाकडून लक्षात घ्या.
पहिला चेंडू प्रथमचा, यावेळेस मोठा फटका चंद्रकांतच्या बॅट मधून आलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. प्रथम वरती मात्र प्रथम चेंडूवरतीच हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळवल्यात गोलंदाज प्रथमच्या. यावेळेस सुरेख फटका खेळून काढलाय, इन टू द गॅप चेंडू ट्रॅव्हल होतोय, डीप कव्हर पॉइंट बाउंड्री बाहेर, सीमारेषा पार, चौकार. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे हल्ले, 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्ची घातल्या प्रथम मोरेनं. धावफलक होतं जे पहिल्या षटकांती 10 वर, आता 2 चेंडूमध्ये जाऊन पोहोचले 20 वर. आता मात्र समतोल राखला गेलाय चंद्रकांत मोरेनं. कृष्णा ठुले पुढे सरसावलाय क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आणलाय. डीप मिड विकेट वरती जो खेळाडू आहे तो थोडासा वाईडिश नेला जातोय आणि शॉर्ट मिड विकेट वरचा खेळाडू आहे तो बॅकवर्ड पॉइंट वरती आणला जातोय. कव्हर पॉइंट, स्वीपर पॉइंट आणि लॉंग ऑफ असं ऑफ साइड वरचं क्षेत्ररक्षण आहे. यावेळेस बॅकफुटर जाऊन फटका सजवलाय, गॅप मध्ये आणखीन एक चेंडू ट्रॅव्हल होतोय, वेगासरशी बॅकवर्ड पॉइंट रिजन बाहेर, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. संधीच दिली जात नाहीये. प्रथम मोरेवरती हल्ल्यावरती हल्ले चढवले जात आहेत, त्याला सावरूच दिलं जात नाहीये. सावरण्याचा प्रयत्न झाला की पुन्हा हल्ला चढवला जातोय. इथं चंद्रकांत मोरे पहा, वैयक्तिक 7 चेंडू 19 धावसंख्येवरती खेळतोय. हो, यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. कृष्णा ठोलेचं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे सरकेल 25 धावांवरती. निम्मा पल्ला गाठला गेलाय, इथून मात्र निम्मा पल्ला अजून गाठायचा. 25 झाल्यात, आणखीन 26 बनवायचे आहेत. चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय 14 चेंडू 26 धावा, 26 धावा 14 चेंडू. चेंडू 26 धावांची आवश्यकता. यावेळेस मोठा फटका, फलंदाज अंकुशच्या बॅट मधून आणखीन एक आसमानी सुलतानी टोला, चेंडू सीमारेषा पार, षटकार. इथं मात्र पुन्हा एकदा सुरुंग लावलाय पीएम एम्पायरच्या साम्राज्याला. प्रथमच्या 4 चेंडूवरती 21 धावा आल्यात, आता मात्र 31 धावा झाल्यात. 5 चेंडूमध्ये 21 धावा आल्यात. अखेरचा शेवटचा 1 चेंडू, पुन्हा एकदा प्रथम. ओ सुरेख खोलवर टप्प्यावरती चेंडू हाताळला. षटक क्रमांक संपले 2. हतबल झालाय, हताश झालाय, निराश झालाय. मित्रा, अजून बरंच क्रिकेट तुझ्या आयुष्यात येणं बाकी आहे. एकच सांगेल, मेहनत कर, प्रयत्न कर, प्रयत्नांची पराकाष्ठा कर. कारण आपण एवढे प्रयत्न करावे की परमेश्वराला देखील शेवटी पर्याय नसेल आपल्याला देण्यासाठी. कारण सगळं काही मागून मिळालं असतं तर परमेश्वरानं भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडून दिलं नसतं. म्हणूनच मित्रांनो, नेहमी सांगेल, प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. कम ऑन डीजे. डीजे जोपर्यंत विश्रांती घेईल तोपर्यंत आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. सामना जिथं पहिल्या षटकामध्ये संपला होता एकतर्फी वाटत होता, पण आता जिथं सामना 2 षटकांवरती संपलाय तर दुसऱ्या बाजूकडे झुकलेला वाटतोय. यालाच म्हणतात क्रिकेट, बिकॉज एव्हरीथिंग फेअर इन अ वॉर, लव अँड थर्ड आपण त्याच्यामध्ये जोडू शकतो क्रिकेट. सगळं काही इथं
मान्य केलं जातं, कारण खेळाडू तसाच खेळ दाखवत असतात. प्रथम मोरे खूप हताश आहे, हतबल आहे. इथं 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 3 ते 4 चेंडू निर्धाव येणं या षटकामध्ये गरजेचं असणार. राज कदम वैयक्तिक दुसरं. इथं पहा दडपण आहे, गोलंदाजावरती सपशेल दडपण आहे. दबाव दबाव दबाव. हिंदीमध्ये एक कहावत आहे, दबाव में कुछ लोग निखरते हैं तो कुछ लोग बिखरते हैं. इथं कोण निखरणार आणि कोण बिखरणार, कोण उद्ध्वस्त होणार आणि कोण मिरवणार विजयाची पताका. कारण इथून जर आणखीन एक पराभव गाठीशी आला तर मात्र ओह क्या बात आहे. खोलवर डप्प्याचा चेंडू, अक्षरशः खोदून काढावा लागला चेंडू फलंदाज चंद्रकांत मोरेला. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्या जात आहेत 32. इथून मात्र 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा, 11 चेंडू, 11 चेंडू, 18 धावा. राज कदम अंकुश करिता. यावेळेस अंकुशच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. हा जवळ जवळ गेलाय चेंडू. डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री बाहेर, सीमारेषा पार षटकार. नो करतोय राज. त्यावेळेस त्याचा हात अखडला जातोय. पंचांची करडी नजर आहे. कालपासून मी नक्कीच सांगितलंय की बाजीराव की तलवार और अंपायर की नजर, इस पे आप कभी भी संदेह नहीं कर सकते. धावफलक वाढलंय 7 धावांनी. आता मात्र जवळ जवळ विजय नजरेस पडू लागलाय मोरे सुपरस्टारच्या. इथं आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडूची सांगता. बऱ्याच अवधीनंतर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय पीएम एम्पायर करिता. धावफलक पाहिलं गेलं तर धावफलक इथून मात्र 40 धावांवरती 11 धावा आणखीन बनवाव्या लागणार आहेत. चेंडूंचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहे 10. 10 चेंडू 11 धावा, 11 धावा 10 चेंडू. यानंतर आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. एका बाजूला किंग्ज तर दुसऱ्या बाजूला सुपर किंग्ज. एका बाजूला नागटे सुपर किंग्ज तर दुसऱ्या बाजूला शेलार किंग्ज. नागटे सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फुल टॉस पायावरती जाऊन आदळलाय. पंच दाखवून देतात की बॅटला चेंडू लागलाय. धावबादची संधी आहे. इथं अंकुशला परतावं लागणार आहे. अंकुश ठुले रन आउट. आणखी एका विकेटचं पतन. थँक्यू डीजे. आणखीन एक निर्धाव चेंडू आला. फलंदाज अंकुश बाद झाला. ज्या अंकुशनं 2 मोठे फटके खेळले होते तो मात्र धावबाद होऊन परतलाय. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समीर. राज कदम थोडस कमबॅक करतोय. इथं पहा दिशा भरकटला. आणखीन एक स्वैर मारा. धावफलक 1 धावेने वाढेल. धावफलक पोहोचलंय 41 या आकड्यावरती. माफ करा, शेलार किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एक वेगळा मानस त्यांनी या स्पर्धेदरम्यान दाखवलाय. राज कदमचा हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने एक वेगळा फटका. पुस्तका बाहेरचा क्रिकेटमधील फटका पाहायला मिळाला. फेकी होईल तद्वर 2 धावा पूर्ण होतील. स्क्वेअर लेग रिजन एवढं दूर आहे ना की सहज 2 धावा पूर्ण होतील. धावफलक पोचलं जात आहे ते म्हणजे 43 या आकड्यावरती. इथून 8 धावांची आवश्यकता आहे. अद्याप एकही असा गोलंदाज पाहिलेला नाही आपण ज्याने शेवटच्या षटकामध्ये 6 किंवा 8 धावा वगैरे डिपेंड केल्यात. त्या पद्धतीची गोलंदाजी राहिलेली नाहीये अजून सीपीएल दरम्यान. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. कृष्णा ठुले वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, ब्रिलियंट एफर्ट. फलंदाज समीर बॅक टू डगआउट.
नव्याने फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय जय. ज्या जयनं खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती तो जय फलंदाजीसाठी देखील आलाय. इथं मात्र अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ. हा चेंडू फार महत्वाचा आहे या सामन्यातील. ओ अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेलाय चेंडू. षटक क्रमांक 3 संपलाय. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पहा क्रिश येतोय मला वाटतंय. क्रिश मोरे. ज्या क्रिशकडे पाहता मला चेसन होल्डरची आठवण होते आहे. उंची आहे, वेग आहे, टप्पा आहे आणि देहबोली देखील त्या प्रकारची आहे. 6 चेंडू 8 धावा जर इथून डिपेंड केले क्रिशने तर एक वेगळा इतिहास असेल या स्पर्धेकरिता. कारण अद्यापर्यंत कोणीही धावा डिपेंड केलेल्या नाहीयेत. आतापर्यंत सक्सेसफुल चेस राहिलाय एक राजेश पोळेकरच्या त्या 136 धावांचा अपवाद वगळता. 6 चेंडू 8 धावा. जय मोरे, क्रिश मोरे. 2 मोरे बंधूंमधलं हे क्रिकेटमधलं द्वंद्व कोण जिंकणार आहे. आणि दोन्ही नवोदित खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स कोणाच्याही गाठीशी नाहीये. पण इथं नशीब कोणाला साथ देणार आहे हे फार महत्वाचं असणार आहे. क्रिश मोरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खोलवर डप्प्याचा प्रयत्न चांगला होता अडवण्याचा. इथं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव मिळेल. धावफलक पोहोचेल ते म्हणजे 44 धावांवरती. 5 चेंडू 7 धावा. प्रथमचं जे एक षटक ज्यामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या ते थोडंसं सामन्याला कलाटणी देणारे ठरलं होतं. पण इथून अजून संधी आहे. हवेचा जर रोग पाहिला तर हवेचा रोग बदलला गेलाय. हवा उत्तर दक्षिण व्हायला लागलेली आहे. 7 चेंडू 7 धावा 5 चेंडू. खोलवर डप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. जबरदस्त चेंडू हाताळलाय. इथं जिग्नेशला फेक करणं गरजेचं आहे. फेक जोरदार आहे परंतु तोवर वेग देखील जोराचा आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. धावफलक 46. 4 चेंडू 5 धावा. इथं एक अनुभवी खेळाडू पुढे येऊन क्षेत्ररक्षण योग्य पद्धतीनं सजवणं फार गरजेचं आहे. कारण एकेरी दुहेरी धावसंख्येवरती भर असणार आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं जवळीक असणं गरजेचं आहे. धावा वाचवायच्या आहेत. जर दूरवर तुम्ही क्षेत्ररक्षण ठेवाल तर त्या धावा वाचणार नाहीयेत. कारण मैदानाचा जर विचार केला तर तुम्हाला खूप महाग ठरतील. क्रिशने जर सामना जिंकून दिला तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. इथं चेंडू हवेत आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आहे आणि त्यांनी पहा इथं चूक केली आहे. धावबाची संधी आहे. इथं काय झालं. पंचांचा इशारा. यस आउट. चंद्रकांत मोरे बाद. थँक्यू डीजे. एक वेगळ्या पद्धतीने झेल टिपण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटच्या पुस्तकाबाहेरचा प्रकार झेल पकडण्याचा पाहायला मिळाला. ऑकवर्ड स्टाईल होती. रिव्हर्स फिंगर कप तुम्ही झेल टिपायचा असेल तर तेवढा सराव तुमच्याकडे असावा लागतो. सामान्य पद्धतीने झेल पकडला असता तर नक्की धाव वाचली असती. चंद्रकांत बाद झाला असता. चंद्रकांत बाद जरूर झाला परंतु एक धाव मिळाली. त्यामुळं सामन्याचं गणित बघा. 3 चेंडू आणि 4 धावा. कोर कमिटी मेंबर नियम काय स्पर्धेचा. कंपल्सरी चेस सुपर ओव्हर. या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. 3 चेंडू आणि 4 धावा. एक निर्धाव चेंडू आला तर सामना पीएम एम्पायर कडे. एक मोठा फटका आला तर सामना सुपर किंग्स सुपरस्टार कडे. फुल टॉस चेंडू होता. इथं पहा कॉम्बिनेशन पुन्हा खराब. जय मोरेला परतावं लागेल. आणखीन एक निर्धाव चेंडू. फुल टॉस चेंडू वरती धाव येत नाही. पहा इथं होत्याच नव्हतं झालंय.
2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एका बाजूला सुपरस्टार, दुसऱ्या बाजूला एम्पायर. शंकर नवीन फलंदाज. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, जिग्नेश जेलच्या खाली आणि जेल पकडला गेलाय. वाडा बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. बांदलवाडीचे सुपुत्र आमचे मित्र अमृत दादा यांचं आगमन झालंय. सीपीएल दरम्यान त्यांचं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत आहे. 1 चेंडू 4 धावेची आवश्यकता आहे. शंकर यांनी जर चौकार मारून सामना विजयी करून दिला तर परेशजी ठुले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 1 चौकार 1000चा आणि प्लस 2 पॉइंट देखील मिळतील आणि पहिला विजय मिळेल. दोन्ही संघांकरिता फार कठीण काळ आहे. काय असेल प्रिडिक्शन? मागचे 2 सामने समालोचन करत असताना एवढे दर्जेदार झाले ना मित्रांनो. तो 1 चेंडू आणि 4 धावेचा सामना, हा सुद्धा 1 चेंडू आणि 4 धावेचा सामना. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्याकरिता. आणि चेंडू निर्धाव, 1 धाव बाईच्या स्वरूपात आली. सामना विजयी झालाय पीएम एम्पायर. 500 रुपयाचं पारितोषिक. मी जातो तिकडे.